हाय हॅलो नमस्कार. आणि सकाळी मामा आलेले, सुमितला लागले दिवाळी सुट्ट्या लागलेले, म्हणून मग मामा बोलले म्हणे मी फ्रेश वगैरे होतो, पण मिस्टर बोलले नाही तुम्ही चहा वगैरे घ्या मग नंतर फ्रेश व्हा. आणि आईला आलेला आहे राग. मग मी आईला बोलत होती तर मिस्टरांनासुद्धा हसू आला ना आईलासुद्धा, म्हणून मी पूर्ण आवाज म्यूट केलेला आहे. कारण आमच्या काही गप्पा गोष्टी वगैरे चालू होत्या, मामाला पण हसू आलं. आणि मला एकच मामा आहे, मामा असता नाशिकला. आणि संध्याकाळी बघा खूप ट्रॉफिक असते, मला 20 ते 25 मिनटं लागतात येण्यासाठी. आणि बटाटा कांदा पण खूप स्वस्त होतं, पण मला म्हटलं नंतर येईन आणि नंतर घेऊन जाईन. संध्याकाळी मला 6:15 वाजले घरी येण्यासाठी. आणि कारण तर पाणी पण खूप लेट आलेलं होतं, आणि आई पाणी वगैरे भरत होती, मामा बसले होते. सुमितला म्हटलं तू हेअर कटिंग वगैरे करून आला का? म्हणे हो मम्मा, हो म्हणे मम्मी. आणि नंतर पाणी आलं, मग मी पाणी वगैरे स्वच्छ धावून वगैरे भरून घेतलं. आणि 2-3 दिवस झाले पाणी खूप लेट येत आहे. म्हटलं काही नाही हरकत, आई म्हणत होती. मग सुमितला म्हटलं काय करू, तर मग सुमित बोलला मम्मी मला तो पॉपकॉर्न वगैरे करून दे. आणि मग नंतर मी त्याला करून दिले. आणि प्रत्येकाला असं वाटतं आपल्या मुलांनी म्हटलं म्हणजे ते आपण करून दिलेलं पाहिजे. आणि तो मला मजाकमध्ये काय बोलत होता, म्हणून मी आवाज म्यूट केलेला होता. आणि पूर्ण आवाज का म्यूट केला, कारण फटाके वगैरे फुटत होते. आणि मामा बोलले म्हणे मी कपडे वगैरे चेंज करून घेतो. म्हटलं नाही अजून थांबा, वेळ आहे. आणि मिस्टरसुद्धा घरी लवकर आले, कारण सुमित जाणार आहे म्हणून. कारण प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचं कसं प्रेम वगैरे असतं. त्यांनी फोन करून सांगितलं पप्पा तुम्ही लवकर या. आणि आईचं बॅग वगैरे भरणं चालू होतं. मिस्टरसुद्धा आईला हेल्प करत होते. आणि माझी गळ्यातलं मंगळसूत्रचं पेज वगैरे लिहिलेलं आहे, तो आता गावाला जाणं येईन तेव्हाच करणार आहे मी. नंतर मी पाणी वगैरे स्वच्छ भरून घेतलं, भांडे वगैरे क्लीन करून घेतले, खिचडी वगैरे लावली. आणि दिवाळीचं थोडं दगदगच चालू आहे, कामाचा थोडा लोडच आहे. आणि आईने बॅग वगैरे नंतर भरून दिली सुमितला. आणि बहीण आणि बहिणीचा मुलगासुद्धा मामाला भेटण्यासाठी आलेला होता. काही गप्पा गोष्टी वगैरे चालू होत्या, म्हणून मी आवाज म्यूट केलेला, पूर्ण आवाज म्यूट केलेला आहे मी. आणि बहिणीला व्हिडिओमध्ये आवडत नाही, म्हणून मी त्यांना दाखवलं नाही आहे. आणि नंतर मग मला हसू पण आलं, तो फुटबॉल वगैरे खेळत होता. आणि नंतर मग मिस्टरांनी बघा काही गाडीला लागलेले मागून, काही त्यांना गाडी जोरात आली आणि धडकली. मग त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्हाला तर काही लागलं नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे काही वांधा नाही. नंतर मग आम्ही काही नाश्ता वगैरे आणण्यासाठी गेलो, कारण माझ्या क्यूट बाच्चा आहे तिकडं, आत्या करत असता मला नेहमी फोनवरती. मग काही नाश्ता वगैरे घेण्यासाठी आम्ही गेलो. आणि मिस्टरसुद्धा घरी लवकर आले, कारण सुमित जाणार आहे म्हणून 9 वाजता, नाही तर ते 9लाच येत असता. नंतर आम्ही तिथं पोचलो. आणि भरपूर दुकानामध्ये खूप सामान आहे, खूप सामान आलेलं आहे मार्केटला, शेव वगैरे खूप वेगवेगळे पदार्थ आहे. नंतर मग आम्ही काही नाश्ता वगैरे घेतला. आणि सुमितला म्हटलं तुला काही घ्यायचं आहे का, मग त्यानेसुद्धा घेतला. त्याला जे लागत होतं ते काही काय म्हणता वेपर वगैरे घेतले. आम्ही नंतर मग घरी आलो. घरी येण्यासाठी निघालो आणि खूपच गर्दी होती रस्त्याने. नंतर मग घरी आलो आणि जेवण वगैरे केले. आणि मामासाठी मी काही गोड वगैरे आणलेलं होतं. आणि आणि मामा हे एकच शब्द असता, तर त्यांना आपल्याविषयी खूप प्रेम वगैरे असतं. मामा म्हणे तू कामावून आली, काही दगदग करू नको, मी पुढच्या वेळेस येईन तेव्हा तू वरण भात वगैरे कर. आणि सुमितचं चालू आहे मोबाईल वगैरे बघणं. आणि सुमितला तर खिचडी माझ्या हातची तर खूपच आवडते. आणि नंतर मग बहीण पण बसली, थोडा वेळ गप्पा गोष्टी वगैरे केल्या, आम्ही सर्वजण मिळून जेवण वगैरे केले. आणि मला एकच मामा आहे. नंतर मग आम्ही सर्वांनी मस्त छान जेवण केलं, गोष्टी केल्या. नंतर मामा आणि मिस्टर जिजाजींना भेटण्यासाठी गेले दुकानात. आणि बहीण आणि आम्ही बहिणीच्या घरी जात होतो. बॅग वगैरे तिथं ठेवलेली होती मिस्टरांनी. मी, आई आणि सुमित आम्ही रिक्षाने येत होतो. आणि मिस्टर आणि मामा ते गाडीवरती येत होते. आणि मामाचा मुलगा लहान दरवर्षी सुमितला सुट्ट्यांमध्ये नेतच असतो. मी जरी नाही म्हटलं तरी तो म्हणतो नाही त्याला यावंच लागेल.
मामाला 2 मुलं आहे, मावशीचे 2 मुलं आहे, मावशीला एक मुलगीसुद्धा आहे. आम्ही खूप काही बोललो तरी आम्ही असं राग वगैरे धरत नाही. आणि मी सर्वात लहान आहे म्हणून मला म्हणजे मी कोणाला काही बोलली तरी कोणी माझा राग वगैरे करत नाही. आणि बहिणी भावांमध्ये तर चालूच असतं काही वांधा नाही. आणि सुमितला म्हटलं म्हटलं बेटा तू लवकर ये आणि म्हटलं आपल्या दीदीला यांना मस्ती वगैरे करू नका. नाही म्हणे मम्मी. आणि नंतर मग बस खूप लेट आली, अर्धा पाऊण तास बस लेट होती. सुमितला म्हटलं बाय बेटा. आणि नंतर मग बघा म्हटलं जा, म्हटलं आरामात जा आणि घरी पटकन ये म्हटलं. आणि आईला विचारलं मी, म्हटलं आई तुला कसं वाटणार? तर आई म्हणे ठीक आहे म्हणे, काही वांधा नाही. आणि आईची तब्येत थोडी थोडी बरं नाही वाटत आहे आईला. आईचं काही ना काही चालूच असतं आता. आणि नंतर बघा मिस्टरांना म्हटलं तुम्ही गाडी आरामात चालवत जा म्हटलं. आणि ट्रॉफिक नाही होती कारण आम्हाला खूपच वेळ होऊन गेलेला होता. आणि सुमितला पण दरवेळेस जायचंच असतं. आणि आता वाजले 11:45, आम्ही घरी आलेलो आहे. आणि बट डेपोला एखादी दुकान वगैरे होतं, तिथून मी गड्यातलं पोत वगैरे घेतलेली आहे. कारण म्हटलं आता मग नंतर सिटीमध्ये जाईन तेव्हा घेईल. आणि मी ते मला हे ना इथं मानेला उभून जातं म्हणून मी घालत नाही. पण ठीक आहे म्हटलं आता. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आता 10-12 दिवस सुमितनी